कालच्या लेक्चरपर्यंत आपण टाईप 9 मधले एक्झाम्पल्स घेतले. तोच टाईप 9 आपल्याला पुढे आज कंटिन्यू करायचा आहे. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की टाईप 9 जो आहे तो टाईप 9 बेसिकली खूप लेंदी टाईप आहे. म्हणजे आपण असं म्हणूया टाईप 9 आणि बाकीचा उरलेला चॅप्टर असं म्हटलं तरी चालेल. ओके. पण टाईप 9 मध्ये आपण टॅन थिटा इक्वल टू मॉड्युलस ऑफ 2 रूट h स्क्वेअर मायनस AB अपॉन a प्लस बी हे पहिल्या प्रॉब्लेमसाठी वापरलं आणि तिथून पुढच्या प्रत्येक प्रॉब्लेममध्ये मात्र आपण टॅन थिटा इक्वल टू मॉड्युलस ऑफ m1 मायनस m2 अपॉन 1 प्लस m1 m2च वापरला. त्यातला m1 हा स्लोप कंबाईंड इक्वेशनमधल्या लाईनचा होता. m1 हा स्लोप की ज्याला आपण m म्हटलं तो स्लोप कंबाईंड इक्वेशनमधल्या लाईनचा होता. तर m2 हा स्लोप दिलेल्या तिसऱ्या लाईनचा होता. बरोबर. तर हा स्लोप कंबाईंड इक्वेशनमध्ये असणाऱ्या L1 या लाईनचा आणि m2 हा स्लोप L1 आणि L2 नावाची लाईन सोडून जी तिसरी लाईन आहे तिचा स्लोप होता. तर हे आहे टॅन थिटा इक्वल टू मॉड्युलस ऑफ m1 मायनस m2 अपॉन 1 प्लस m1 m2. ओके. तर आता पुढे पहा. बघा. Show that the line 3x plus 4y plus 5 equal to 0 and the lines ही तिसरी लाईन and the lines म्हणजे हे आहे कंबाईंड इक्वेशन. ह्या कंबाईंड इक्वेशनमध्ये किती लाईन आहेत? 2 आणि ही तिसरी लाईन मिळून इक्विलॅटरल ट्रायंगल तयार होतो हे प्रूव्ह करायचं आहे. आता डिअर स्टुडंट्स, इक्विलॅटरल ट्रायंगल तयार होतो हे प्रूव्ह करायचं आहे. म्हणजे दिलेली तिसरी लाईन आणि कंबाईंड इक्वेशनमध्ये असणाऱ्या 2 लाईन ह्या 3 लाईन्सपासून इक्विलॅटरल ट्रायंगल तयार होतो हे प्रूव्ह करायचं आहे. पण असं कधीही प्रूव्ह होत नाही. त्यासाठी इक्विलॅटरल ट्रायंगल घ्यायचा आणि तेवढं कंबाईंड इक्वेशन काढायचं. आपण हा प्रॉब्लेम असा म्हणून लिहू शकतो का नाही बघा बरं. फाइंड बरोबर शो दॅट म्हणून शो दॅट किंवा फाइंड द कंबाईंड इक्वेशन of a pair of lines passing through origin, each of which making an angle of 60 degree with the line 3x plus 4y plus 5 equal to 0. किंवा if 3x plus 4y plus 5 equal to 0 makes an angle of 60 degree with each and every line of the combined equation, then show that combined equation is 3x plus 4y bracket square minus 3 into 4x minus 3y equal to 0. म्हणजे 60 डिग्रीचा अँगल घेऊन तेवढं कंबाईंड इक्वेशन दाखवणे. मग तुम्ही म्हणा 60 डिग्रीज का? बिकॉज इट इज इक्विलॅटरल ट्रायंगल. तो काय आहे? इक्विलॅटरल ट्रायंगल. थोडक्यात इक्विलॅटरल ट्रायंगलचा 60 डिग्री या अँगलचा यूज करायचा आणि एवढं कंबाईंड इक्वेशन काढायचं. लाईन आणि कंबाईंड इक्वेशनपासून इक्विलॅटरल दाखवा याच्याऐवजी इक्विलॅटरल म्हणजे 60 डिग्री अँगल घ्या आणि त्याच्यावर एवढं कंबाईंड इक्वेशन तयार होतं हे प्रूव्ह करा. तर अशी पद्धत आहे. ओके. तर आपण सोडूया. पहिल्यांदा डायग्रॅम व्हेरी इम्पॉर्टंट. डायग्रॅम अतिशय महत्त्वाची आहे. त्याच पद्धतीची डायग्रॅम आहे. हा झाला वाय ॲक्सिस, हा झाला एक्स ॲक्सिस. आता आपल्याला किती लाईन्स आहेत? 2. आपल्याला किती लाईन्स आहेत? 2. तर आपल्याकडे 2 लाईन्स आहेत आणि दोन्ही लाईन्स ओरिजिनमधून जातात. तर ही पहिली लाईन पासिंग थ्रू ओरिजिन. बरोबर. ही दुसरी लाईन पासिंग थ्रू ओरिजिन. ह्या दोन्ही लाईन्सकडून गेल्या ओरिजिनमधनं. सो बोथ द लाईन्स पासेस थ्रू ओरिजिन. आणि आता आपल्याकडे तिसरी लाईन आहे आणि ही तिसरी लाईन आणि ह्या 2 कंबाईंड इक्वेशनमधल्या लाईन यांच्यापासून इक्विलॅटरल ट्रायंगल तयार होतो हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. यांच्यापासून आपल्याला इक्विलॅटरल ट्रायंगल तयार होतो हे प्रूव्ह करायचं आहे. बरोबर. So this line is L1, this line is L2, okay, and this line is 3x plus 4y plus 5 equal to 0. मग या तिघांपासून इक्विलॅटरल ट्रायंगल तयार झालेला आहे असं आपण मानणार आहे आणि याच्यापासून एवढं कंबाईंड इक्वेशन येतं हे प्रूव्ह करणार आहे. बरोबर. लाईनचं इक्वेशन दिलं आहे, कंबाईंड इक्वेशन दिलं आहे, यांच्यापासून इक्विलॅटरल ट्रायंगल तयार होतो हे प्रूव्ह करा असा प्रश्न आहे. पण त्याच्याऐवजी आपण इक्विलॅटरल ट्रायंगल घेणार आणि एवढं कंबाईंड इक्वेशन तयार करून दाखवणार. इथून मागचे प्रॉब्लेम्स काय होते? असेच होते ना.
find the combined equation, find the joint equation, find the combined equation, find the joint equation of the lines, each of which making 30 degree, making 60 degree with the line, तिसरी लाईन. हे जे प्रॉब्लेम तीच प्रोसिजर आहे. मी तुम्हाला सारखं सारखं का सांगते माहिती आहे का, काही जण कन्फ्यूज होतात. इक्विलॅटरल शो करायला सांगितलं आहे, कंबाईंड दिलं आहे, आपण ते तसं नाही करायचं. आपण इक्विलॅटर घ्यायचा आणि कंबाईंड दाखवायचा. ए इज गिवन शो बी, आपण बी म्हणायचं, बी इज गिवन शो ए, चालतं असं. ओके ठीक आहे. मग आता ह्या L1 नावाच्या लाईनचा स्लोप, ह्या L1 नावाच्या लाईनचा स्लोप काय घ्यायचा, यम. L1 नावाच्या लाईनचा स्लोप काय घ्यायचा, यम. द स्लोप ऑफ लाईन L1 इज यम, बरोबर. आणि ह्या लाईनचा स्लोप आपण काढूया आणि तो त्या दोघांमधला अँगल किती आहे, 60 डिग्री. मी काय म्हणणार बघा, स्लोप ऑफ लाईन 3x + 4y + 5 = 0 इज, त्याला आपण या स्लोपला आपण म्हणूया m1, याला म्हणूया m1 = -x कोएफिशियंट अपॉन y कोएफिशियंट. मग m1 काय येणार, -3/4, मायनस आहे, x कोएफिशियंट 3 आहे, सो m1 = -3/4. ओके. सपोज स्लोप ऑफ लाईन L1 is m. Suppose slope of line L1 is m. Here we consider that चला नाव देऊया आपण OAB. Here we consider that triangle OAB is an equilateral triangle. Therefore angle between L1 and ती लाईन कोणती बघा, 3x + 4y + 5 = 0 is 60 degree. बरोबर. मग काय येणार बघा, therefore tan 60 degree = मॉड्युलस ऑफ m1 - m2. मग ह्या लाईनचा स्लोप काय आहे, m. ह्या लाईनचा L1 लाईनचा स्लोप m आणि ह्या लाईनचा स्लोप आपण काढला आहे -3/4 अपॉन 1 + m1 × m2 m × -3/4. ओके. नाव tan 60 म्हणजे काय, √3. tan 30 म्हणजे काय, 1/√3. tan 60 इज √3. सो √3 = काय येणार बघा, m. मायनस झालं +3/4 डिवायडेड बाय 1 - 3m/4. 1 - 3m/4. चला क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. मग काय येणार, √3 = क्रॉस मल्टिप्लिकेशन 4m + 3/4 डिवायडेड बाय 4 - 3m/4. 4 ला 4 कॅन्सल. मग काय आलं, √3 = 4m + 3/4 - 3m. मॉड्युलस काढायचं म्हणजे काय करायचं, स्क्वेअर. ऑन स्क्वेअरिंग आपण स्क्वेअर केला तर √3चा स्क्वेअर 3 आला, 4m + 3 ब्रॅकेट स्क्वेअर डिवायडेड बाय 4 - 3m ब्रॅकेट स्क्वेअर. ओके. चला याला इकडे घेऊया आता. सो 3 × 4 - 3m ब्रॅकेट स्क्वेअर = 4m + 3 ब्रॅकेट स्क्वेअर. एक्सपान्शन करूया आता याचं एक्सपान्शन करूया आपण. बघा एक्सपान्शन काय येणार, सो 3 × 4चा स्क्वेअर किती होणार, 16. मी काय म्हणतो, आपण एमची व्हॅल्यू टाकू, कारण आपल्याला जे प्रूव्ह करायचं ना ते ब्रॅकेट्समध्ये बघा, ब्रॅकेट्समध्ये 3x + 4y. आपण एमची व्हॅल्यू टाकूया. 3 × 4 - 3 व्हॉट इज m, y/x होल ब्रॅकेट स्क्वेअर = 4 × y/x + 3 ब्रॅकेट स्क्वेअर. ओके.
मग काय येणार 3 इंटू छेद समान करा क्रॉस मल्टिप्लिकेशन एक्सनी मल्टिप्लाय केलं 4x मायनस 3y अपॉन एक्स होल ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू 4y प्लस 3x अपॉन एक्स होल ब्रॅकेट स्क्वेअर ओके. नीट पहा नीट पहा ओके ठीक आहे ना. या ठिकाणी स्क्वेअर असेल बघूया आपण चला. आता काय होणार दोन्ही साईडचा एक स्क्वेअर कॅन्सल होणार 3 इंटू 4x मायनस 3y ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर एक्सचा स्क्वेअर एक्स स्क्वेअर इक्वल टू 3x प्लस 4y ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर. मग एक्स स्क्वेअरला एक्स स्क्वेअर कॅन्सल एक्स स्क्वेअरला एक्स स्क्वेअर कॅन्सल. मग काय येणार बघा हे तिकडे जाईल म्हणजे 3x प्लस 4y ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 3 इंटू 4x minus 3y bracket square equal to 0. This is the required combined equation. This is the required combined equation. So this is the required combined equation. म्हणजे या ठिकाणी काय होता स्क्वेअर. ओके प्रिंटिंग मिस्टेक. चला दिस इज द रिक्वायर्ड कंबाइंड इक्वेशन. म्हणून आपण लिहूया कन्क्लुजन. दस कोणती लाईन आहे ती 3x प्लस 4y प्लस 5 इक्वल टू 0 and 3x plus 4y bracket square minus 3 into 4x minus 3y bracket square equal to 0 forms an equilateral triangle. तर यांच्यापासून इक्विलॅटरल ट्रायंगल तयार होतो. बरोबर. आपण काय केलं इक्विलॅटरल ट्रायंगल घेतला. लेट अस कन्सिडर इथे कन्सिडर केलं हा काय आहे इक्विलॅटरल ट्रायंगल. मग इक्विलॅटरल ट्रायंगल घेतला म्हणजे 60 डिग्रीचा अँगल घेतला आणि त्याच्यावरनं प्रूव्ह करत गेलो तर तेच कंबाईंड इक्वेशन आलं जे गिवन होतं. याचा अर्थ हे कंबाईंड इक्वेशनमध्ये असणाऱ्या 2 लाईन आणि ही तिसरी लाईन मिळून काय तयार करतात 60 डिग्रीचा अँगल तयार करतात. म्हणजेच तो ट्रायंगल कोणता असतो इक्विलॅटरल ट्रायंगल. इक्विलॅटरल प्रूव्ह करा असं होतं. शो दॅट ट्रायंगल इज इक्विलॅटरल ट्रायंगल असा प्रश्न होता. आपण मात्र इक्विलॅटरल ट्रायंगल घेतला आणि त्यापासून कंबाईंड इक्वेशन प्रूव्ह केलं. ओके. तर अशाच प्रकारचे भरपूर सारे प्रॉब्लेम्स आहेत ते तुम्ही ह्याच पद्धतीने सोडवायचे आहेत. आपण असे भरपूर प्रॉब्लेम्स घेतले आत्तापर्यंत हे की नाही. काय करायचं असतं कंबाईंड इक्वेशन. आता नीट ऐका आता प्लीज शिस्तीत ऐका. कंबाईंड इक्वेशनमधली जी लाईन असते L1 त्याच्या स्लोपला काय म्हणायचं यम. स्टार्टला तुम्हाला समजावं म्हणून मी M1 घेतला होता आठवतं का M1 M2 घेतला होता पण याला शक्यतो यम म्हणा. L1 कंबाईंड इक्वेशनमधली जी लाईन आहे L1 त्याला यम म्हणा आणि जी दुसरी स्वतंत्र तिसरी लाईन दिलेली आहे त्या स्लोपला काय म्हणा M1. त्याला काय म्हटलं M1. मग फॉर्म्युला वापरा tan θ इक्वल टू m मायनस m1 अपॉन 1 प्लस m इंटू m1 आणि मग शेवटी स्क्वेअर करा आणि त्या यमची व्हॅल्यू टाका y/x. यमची व्हॅल्यू टाका y/x आणि ते प्रूव्ह होतं. ओके ठीक आहे. अशाच प्रकारचे प्रॉब्लेम्स आहेत तर हे आपण सोडवू शकतो. विद्यार्थी मित्रांनो आपण पेअर ऑफ लाईन्समध्ये बराचसा पार्ट घेतलेला आहे. भरपूर पार्ट आपला शिकून झाला आहे. याला काय म्हणतात कंबाईंड इक्वेशन. किती टर्म्स आहेत 1 2 3 टर्म्स म्हणजे काय पासिंग थ्रू ओरिजिन. आता या प्रॉब्लेममध्ये काय म्हटलं बघा हे सगळे प्रॉब्लेम्स आहेत हे 3 किंवा 4 मार्क्सचे प्रॉब्लेम्स आहेत. जेव्हा बोर्डाचं एक्झॅक्ट मार्किंग स्कीम येईल कोणत्या चॅप्टरला किती मार्क्स आहेत त्यावेळेस मी तुम्हाला एक्झॅक्ट सांगेल की या प्रॉब्लेमला 3 मार्क असतील का 4 असतील. ट्रायंगल OAB इज फॉर्म बाय द लाईन्स x² मायनस 4xy प्लस y² इक्वल टू 0. म्हणजे हे कंबाईंड इक्वेशन आहे आणि ह्या कंबाईंड इक्वेशनमध्ये किती लाईन्स आहेत 2 आणि दोन्ही लाईन्स कुठून जातात ओरिजिनमधनं. आपण डायग्रॅम काढूया. तर या ठिकाणी पहा हा y ॲक्सिस आहे इथे y ॲक्सिस आहे. दिस इज y ॲक्सिस अँड दिस इज x ॲक्सिस. हा झाला x
एक्स डॅश वाय वाय डॅश. आता आपल्याकडं कंबाईन इक्वेशनमध्ये किती लाईन आहेत? 2. तर ही झाली पहिली लाईन. दिस द फर्स्ट लाईन विच पासेस थ्रू ओरिजिन. दिस इज द सेकंड लाईन विच ऑल्सो पासेस थ्रू ओरिजिन. मग ह्या 2 लाईन्स आल्या की ज्या दोन्ही ओरिजिनमधनं गेल्या. ह्या कंबाईन इक्वेशन आहे. ट्रायंगल ओ ए बी हा ओ झाला. ट्रायंगल ओ ए बी इज फॉर्म्ड बाय द लाईन्स. ह्या 2 लाईन्स की ज्या ओरिजिनमधून जातात. ह्या कंबाईन इक्वेशनमध्ये 2 लाईन्स आहेत. कंबाईन इक्वेशनमध्ये 2 लाईन्स आहेत. त्या दोन्ही लाईन्स ओरिजिनमधून जातात. अँड द लाईन, आणि तिसरी लाईन आहे आपल्याकडे. बघा मी थर्ड लाईन ड्रॉ करतो. दिस इज द थर्ड लाईन. आणि या ठिकाणी -1 म्हणजे कॉन्स्टंट टर्म आली, म्हणजे ही लाईन ओरिजिनमधनं जात नाही. बरोबर. आता ह्या 3 लाईन्सपासून 2 लाईन्स कंबाईन इक्वेशनमधल्या आणि ही तिसरी लाईन की ज्याच्यामध्ये कॉन्स्टंट टर्म आहे ती ओरिजिनमधनं जात नाही. ह्या 3 लाईनपासून एक ट्रायंगल तयार झाला आणि त्या ट्रायंगलचं नाव आहे ओ ए बी. ट्रायंगलचं नाव काय आहे? ओ ए बी. फाइंड द इक्वेशन ऑफ द मेडियन. तर मेडियनचं इक्वेशन काढा. मग हा पॉईंट ए आहे, हा पॉईंट बी आहे. आता मेडियन पाहिजे तुम्हाला. फाइंड द इक्वेशन ऑफ द मेडियन ऑफ द ट्रायंगल ड्रॉन फ्रॉम ओ. ओपासून काढलेली मेडियन. मेडियन म्हणजे काय असतं? तर हा वर्टेक्स आणि पुढच्या लाईन सेगमेंटचा मिड पॉईंट ह्यांना जोडणारी ही सेगमेंट असते. तर ही झाली मेडियन. याला आपण म्हणूया ओ ए बी आणि मग आपण याला नाव देऊया सी. ह्याला नाव काय दिलं? सी. ओके, ठीक आहे. आता सी काय झाला? सी इज द मिड पॉईंट ऑफ ए बी. व्हाय इट इज मिड पॉईंट ऑफ ए बी? बिकॉज ओ सी इज द मेडियन. ओ सी ही काय आली? मेडियन. त्यापूर्वी परत एकदा समजून घ्या. ओ ए आणि ओ बी नावाच्या 2 लाईन्स आहेत की ज्या कंबाईन इक्वेशनमधल्या आहेत. आणि ए बी नावाची लाईन जी आहे ती ही आहे 2x + 3y - 1 = 0. बघा कोणती लाईन आहे ती? 2x + 3y ही जी लाईन आहे 2x + 3y - 1 = 0. तुम्हाला काय सांगितलं? फाइंड द इक्वेशन. टार्गेट काय आपलं? फाइंड द इक्वेशन ऑफ धिस मेडियन. तर ही ओ सी नावाची जी मेडियन आहे ह्या ओ सी नावाच्या मेडियनचं काय काढायचं? इक्वेशन. मग आता आपल्याला ह्या ओ सी नावाची जी मेडियन आहे ती लाईन झाली. ती लाईन झाली. मग लाईनचं इक्वेशन आपण 11व्याच्या पद्धतीने काढणार. इयत्ता 11वीमध्ये स्टँडर्ड 11मध्ये आपण शिकलो आहे हाऊ टू फाइंड द इक्वेशन ऑफ लाईन. तर लाईनचं इक्वेशन काढण्यासाठी आपल्याकडे वेगवेगळे फॉर्म्स असतात आणि त्या फॉर्ममध्ये असतं स्लोप पॉईंट फॉर्म, 2 पॉईंट फॉर्म, स्लोप इंटरसेप्ट फॉर्म. आता हा जो ओ नावाचा पॉईंट आहे ह्याचे कॉर्डिनेट्स मला माहीत आहेत 0 0. ह्याचे कॉर्डिनेट्स मला माहीत आहेत 0 0. बरोबर. मग याचे कॉर्डिनेट्स आले 0 0. मग मला ओ नावाच्या पॉईंटचे कॉर्डिनेट्स माहीत आहेत. मग मला आता जर सी नावाच्या पॉईंटचे कॉर्डिनेट्स भेटले तर मला काय काढता येईल? 2 पॉईंट फॉर्मने ह्या ओ सी नावाच्या मेडियनचं इक्वेशन. म्हणजे माझं ठरलं आहे. काय ठरलं आहे? तर ओ सी नावाची जी मेडियन आहे त्या मेडियनचं इक्वेशन काढताना मला 2 पॉईंट फॉर्म वापरायचा आहे. कोणता फॉर्म वापरायचा आहे? 2 पॉईंट फॉर्म. कारण ओ सीचा स्लोप काढणं मुश्किल आहे. जर ओ सीचा स्लोप काढता आला असता तर मी स्लोप पॉईंट फॉर्म वापरला असता, पण स्लोप काढणं मुश्किल आहे. त्यामुळं आपण ओ सीचं 2 पॉईंट फॉर्मने इक्वेशन काढणार आहोत. मग आपलं टार्गेट सेट झालं की मला ओचे कॉर्डिनेट्स माहीत पाहिजेत. ते 0 0 आहे कारण तो ओरिजिन आहे. मग माझं सेकंड टार्गेट आलं ते म्हणजे सी. काय आलं? सी. सीचे कॉर्डिनेट्स काढणे. मग सी काय आहे? तर सी ए आणि बीचा मिड पॉईंट आहे. म्हणजे माझं नेक्स्ट टार्गेट झालं सीचे कॉर्डिनेट्स काढण्यासाठी ए आणि बीचे कॉर्डिनेट्स काढणे. मग सीचे कॉर्डिनेट्स त्यासाठी ए आणि बीचे कॉर्डिनेट्स. मग आता ए आणि बी काय आहेत? ए अँड बी दीज आर द पॉईंट ऑफ इंटरसेक्शन. कोणाचे रे? 2 लाईनचे. एक कंबाईन इक्वेशनमधली आणि एक डज नॉट पासिंग थ्रू ओरिजिन. एक कंबाईन इक्वेशनमधली आणि एक डज नॉट पासिंग थ्रू ओरिजिन. मग 2 लाईनचा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन कसा काढतात? तर ते इक्वेशन सोडवतात. हे लक्षात घ्या. पानाच्या वरती नोट लिहून ठेवा. पानाच्या वरती नोट लिहा. चला. टू फाइंड द पॉईंट ऑफ इंटरसेक्शन. टू फाइंड द पॉईंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ एनी 2 लाईन्स. ऑफ एनी 2 लाईन्स. टू फाइंड द पॉईंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ एनी 2 लाईन्स. सॉल्व देअर इक्वेशन्स. सॉल्व देअर इक्वेशन्स. फक्त 2 लाईनचा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन काढण्यासाठी 2 लाईनचे इक्वेशन सोडवायचे. बरोबर. जर सर्कल आणि पॅराबोला असेल तर त्या दोघांचे इक्वेशन सोडवायचे. सर्कल आणि लाईन असेल तर त्या दोघांचे इक्वेशन सोडवायचे. म्हणजे ज्या 2 जॉमेट्रिकल फिगरचा
पॉईंट ऑफ इंटरसेक्शन काढायचा असतो, त्या दोन जॉमेट्रिकल फिगर सॉल्व करायच्या असतात, त्यांचे इक्वेशन सॉल्व करायचे असतात. मग बघा काय करणार, परत एकदा सांगतो. मीडियनचं इक्वेशन काय काढायचं, मीडियनचं इक्वेशन ऑफ मीडियन. त्यासाठी मी वापरणार आहे 2 पॉईंट फॉर्म. काय वापरणार आहे, 2 पॉईंट फॉर्म. त्या 2 पॉईंट फॉर्मसाठी मला O00 भेटला आहे आणि मला पाहिजे C. मग Cचे कॉर्डिनेट्स काढायचे आहेत, बरोबर. मग Cच्या कॉर्डिनेट्ससाठी C काय आहे, पॉईंट ऑफ इंटरसेक्शन. C काय आहे, पॉईंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ B अँड A अँड B. मग माझं पुढचं टार्गेट झालं टू फाइंड A अँड B. A आणि B शोधणे, टू फाइंड A अँड B. मग A आणि B काय आहेत, पॉईंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ टू लाईन्स. मग पॉईंट ऑफ इंटरसेक्शन काढायचं म्हणजे काय करायचे, लाईनचे इक्वेशन्स ऑफ लाईन्स त्याचे ते काय करायचे, सॉल्व करायचे. तर ही झाली आपली प्रोसिजर और वर्किंग रूल. मीडियनचं इक्वेशन काढण्यासाठी 2 पॉईंट फॉर्म वापरायचा आहे. त्यासाठी O नावाचं एक पॉईंट माहीत आहे आणि C नावाच्या पॉईंटचे कॉर्डिनेट शोधायचे. मग C काय आहे, C इज द पॉईंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ A अँड B. बरोबर. मग आता A आणि Bचे पॉईंट ऑफ इंटरसेक्शन काढण्यासाठी ते दोन इक्वेशन काय करायचे, सॉल्व करायचे. ते दोन इक्वेशन जर सॉल्व केले तर आपल्याला A आणि Bचे काय भेटणार, कोऑर्डिनेट्स. ठीक आहे. ही प्रोसिजर तुम्ही लिहून घेतली असेल, ही साईडला लिहून घ्या. आपला जो व्हर्टिकल समास आहे त्याच्या साईडला एक लाईन ड्रॉ करून ही प्रोसिजर लिहून घ्या. कळलं, रिव्हिजन करायला एकदम सोपं आहे. चला तर मग आपलं ठरलं काय करायचं आहे, तर हे दोन इक्वेशन सॉल्व करायचे. मग मी असं म्हणतो, सपोज A हॅज कॉर्डिनेट्स x1 y1. Aचे कॉर्डिनेट्स काय आहेत, x1 y1 आणि Bचे कॉर्डिनेट्स काय आहेत, x2 y2. मग Cचे कॉर्डिनेट्स काय येतील, हे मीडियन आहे, हे डिस्टन्स सेम आहे, C इज द मिड पॉईंट. मग मिड पॉईंट काय असतो, ॲव्हरेज. मग ॲव्हरेज कशी येणार, x1 + x2 अपॉन 2 y1 + y2 अपॉन 2. मग Cचे कॉर्डिनेट्स काढायचे आहेत. मग C काय, Cचे कॉर्डिनेट्स काढायचे आहेत. तर C हा मिड पॉईंट आहे. मग मिड पॉईंट कोणाचा आहे, तर ABचा. मग A आणि Bच्या x कॉर्डिनेटची ॲव्हरेज, A आणि Bच्या y कॉर्डिनेटची ॲव्हरेज. कळलं सगळ्यांना. चला तर मग आपल्याकडे x1 + x2 अपॉन 2 y1 + y2 अपॉन 2. त्यासाठी आपण x1 y1 x2 y2 शोधूया. चला लिहायचं आहे, लिहा. लेट write down, let OA and OB be the two lines from the combined equation. Let OA and OB be the two lines from the combined equation x² - 4xy + y² = 0. Okay, ठीक है. Next sentence, AB is the line whose equation is 2x + 3y - 1 = 0. 2x + 3y - 1 = 0. Okay, next line. Point A x1 y1 and B x2 y2. Point A x1 y1 and point B x2 y2 be the point of intersection of the lines OA and AB. Also OB and AB respectively. ठीक आहे. बघा मग आता पॉईंट ऑफ इंटरसेक्शन काढायचं आहे. ठीक आहे. अजून एक वाक्य लिहा. Here C is the midpoint. Of line AB. Here C is the midpoint of line AB. Therefore OC is the median. By midpoint formula, C equal to x1 + x2 upon 2,
y1 प्लस y2 अपॉन 2. सो x1 प्लस x2 अपॉन 2, y1 प्लस y2 अपॉन 2. इथपर्यंत झालं? ठीक आहे. मग आपल्याला ए आणि बीचे कॉर्डिनेट्स काढायचे, पॉईंट ऑफ इंटरसेक्शन काढायचं आहे, त्यासाठी दोन इक्वेशन सॉल्व करायचे. बघा, इक्वेशन ऑफ लाईन ए बी इज 2x प्लस 3y मायनस 1 इक्वल टू 0. मग याच्यामध्ये आपण एक्सची व्हॅल्यू पुट करूया. सो 2x इक्वल टू 1 मायनस 3y. सो x इक्वल टू 1 मायनस 3y अपॉन 2. 1 मायनस 3y अपॉन 2. Okay, so this is x. Put in equation x square minus 4xy plus y square equal to 0. तुम्ही म्हणाल हे असं का करताय? मी तुम्हाला काय सांगितलं, पॉईंट ऑफ इंटरसेक्शन काढण्यासाठी दोन इक्वेशन सोडवायचे. दोन इक्वेशन सोडवायचे म्हणजे सायमल्टेनियस पद्धतीने सोडवायचं. पहिले इक्वेशन, दुसरं इक्वेशन, मग ते प्लस मायनस करायचं, ती एक मेथड. किंवा एका इक्वेशनमधनं व्हॅल्यू काढायची आणि डायरेक्ट दुसऱ्या इक्वेशनमध्ये ठेवायची. मग आपण ह्या इक्वेशनमधनं एक्सची व्हॅल्यू काढली आणि ह्या इक्वेशनमध्ये ठेवणार, म्हणजे आपण एक्सची व्हॅल्यू ठेवतोय, म्हणजे एक्स आपण इलिमिनेट करतोय. बघा, मग एक्स स्क्वेअर म्हणजे काय, 1 मायनस 3y अपॉन 2 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 4x. एक्सची व्हॅल्यू ठेवायची. एक्सची व्हॅल्यू आली 1 मायनस 3y अपॉन 2 इंटू y प्लस y स्क्वेअर इक्वल टू 0. मग इथं आलं 1 मायनस 3y ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन 4. इथे काय येणार बघा, इथे काय येणार, इथे 2 येणार. सो 2y, हा 2ने 4ला भाग दिला, 2 आला, हा y 2y इंटू ब्रॅकेट 1 मायनस 3y अपॉन काय येणार आहे का, नाही, 1 येणार, प्लस y स्क्वेअर इक्वल टू 0. बरोबर. सगळ्यांचं LCM 4 करूया आपण. सगळ्यांचं LCM 4 करूया. ह्याचं एक्सपान्शन काय येणार बघा, 1, 1चा स्क्वेअर 1 मायनस 2 टाइम्स देअर प्रोडक्ट, सो मायनस 6y स्क्वेअर ऑफ लास्ट टर्म प्लस 9y स्क्वेअर. बरोबर. सगळ्यांनी डिवाइड बाय काय आलं, 4. इट इज इक्वल टू 0. आता 4ने मल्टिप्लाय आणि डिवाइड करायचं. याला डिवाइड बाय 4 आला पाहिजे, तर 4ने मल्टिप्लाय केलं तर 8y होतील. मायनस 8yने आत मल्टिप्लाय करा. मायनस 8y इंटू 1 मायनस 8y मायनस 8y इंटू मायनस 3y 8 3 24. सो प्लस 24y स्क्वेअर प्लस 24y स्क्वेअर. ओके. आणि पुढे काय येणार, प्लस y स्क्वेअर इक्वल टू 0. 4 तिकडे गेला काय होईल, 0. मग काय आलं बघा, 1 मायनस 6y प्लस 9y स्क्वेअर मायनस 8y प्लस 24y स्क्वेअर प्लस y स्क्वेअर 25y स्क्वेअर इक्वल टू 0. मग 25y स्क्वेअर प्लस 9y स्क्वेअर किती येणार, हे 9 आणि 25 किती होणार, 34. 34y स्क्वेअर मायनस 8y मायनस 6y 8 आणि 6 14 मायनस 14y प्लस 1 इक्वल टू 0. तर हे काय आलं, क्वाड्रॅटिक इक्वेशन. हे आलं क्वाड्रॅटिक इक्वेशन. 1 मायनस 3y अपॉन 2, 1 मायनस 3y ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन 2. कुठंतरी आपली मिस्टेक झाली का बघा. ओके, इथपर्यंत आलं, प्लस 4y स्क्वेअर. मग काय होणार बघा, हे 9y स्क्वेअर, हे 24 प्लस 8 28, 28 प्लस 9 37. सो 37y स्क्वेअर, 37y स्क्वेअर मायनस 6y मायनस 8y मायनस 14y मायनस 14y आणि पुढे काय आला, प्लस 1 आणि हा 4 तिकडे गेलं तर काय होणार, 0. सो 37y स्क्वेअर मायनस 14y प्लस 1 इक्वल टू 0. आता याला किती रूट्स असणार आहेत, 2. दिस इज द quadratic equation. This is the quadratic equation. It has two roots. y1 and y2. It has two roots, y1 and y2. मग आपण घेऊया sum of the roots. Sum of the roots काय आहे ना सांगा. Sum of the roots is equal to y1 plus y2 equal to minus b upon a. मायनस बी. मग हा बी असतो, हा ए असतो. बघा आपण असं म्हणतो ना, एक स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इक्वल टू 0. मग ए किती 37, बी किती मायनस 40, सी किती 1. सो मायनस बी म्हणजे मायनस मायनस बिकम प्लस 14 अपॉन ए किती आला 37. सो 14 अपॉन 37.
तर ही व्हॅल्यू कोणाची आली y1 प्लस y2ची. परंतु आपला जो सी आहे त्याचा y कॉर्डिनेट y1 प्लस y2 अपॉन 2 आहे. हे का घेतलं माहिती का सम ऑफ द रूट्स. आपल्याला सीचा डायरेक्ट y कॉर्डिनेट भेटला. सीचा y कॉर्डिनेट काय y1 प्लस y2 अपॉन 2. मग सम ऑफ द रूट्स केलं तर y1 प्लस y2 आला. तुम्ही हे इक्वेशन सोडत बसले असते त्याच्यावरून तुम्हाला 2 रूट्स भेटले असते y1 आणि y2. मग त्याचा परत y1 प्लस y2 काढला असता, परत y1 प्लस y2 अपॉन 2 केला असता. एवढं सगळे करण्यापेक्षा डायरेक्ट सम ऑफ द रूट्स केलं. मग देअरफॉर y1 प्लस y2 अपॉन 2 इक्वल टू 14 अपॉन 37 इंटू 2. 7 दुनी 14, चला 6 आणि 1 7. So 14 upon 74. So y1 plus y2 upon 2 equal to 14 upon 74. This is हा y1 plus y2 upon 2 equal to 14 upon 74 आला आहे. पण हा काय this is याला भाग जाईल ना, म्हणजे काय येईल 7/37 7/37. ओके, पुढे लिहूया आपण एकच मिनिट. सो y1 प्लस y2 अपॉन 2 इक्वल टू याला 2ने डिवाइड केलं तर 14ला डिवाइड होईल. सो 7/37. सो thus we get y1 plus y2 upon 2 equal to 7/37. This is the y coordinate. This is the y coordinate of median. हा मीडियनचा काय आला y coordinate. सो दिस इज द y coordinate of median. पण हा सी नावाचा पॉईंट या लाईनवरती पण राहतो ना. सी नावाचा पॉईंट की ज्याचा y कॉर्डिनेट कोण आहे 7/37 लाईज ऑन द लाईन 2x प्लस 3y मायनस 1 इक्वल टू 0. बघा सी इन ब्रॅकेट म्हणूया x1 प्लस x2 अपॉन 2 कॉमा 7/37 लाईज ऑन द लाईन. कोणती लाईन आहे ती सांगा. ती लाईन आहे 2x प्लस 3y मायनस 1 इक्वल टू 0. मग हा सी नावाचा पॉईंट त्या लाईनवरती राहतो, म्हणजे लाईनचं इक्वेशन काय करतो सॅटिस्फाय करतो. मग काय नाही बघा 2 इंटू एक्स, हा एक्स म्हणजेच कोण आहे तर x1 प्लस x2 अपॉन 2 बरोबर प्लस 3 इंटू वाय कोण आहे 7/37 मायनस 1 इक्वल टू 0. सो 2 इंटू x1 प्लस x2 अपॉन 2 प्लस 7×21 31/37 मायनस 1 इक्वल टू 0. बघा आता काय येणार 2 इंटू x1 प्लस x2 अपॉन 2 हे काय होणार प्लस 21 मायनस 37 7मधनं 1 गेल्यावर 6 3मधनं 2 गेल्यावर 1 म्हणजे काय येणार -16. इथं प्लस होणार -16/37 इक्वल टू 0. सो 2 इंटू x1 प्लस x2 अपॉन 2 इक्वल टू प्लस होणार 16/37. या 2ने 16ला भाग दिला 8 आले. सो x1 प्लस x2 अपॉन 2 इक्वल टू 8/37. मग मी ज्याला बॉक्स केलं आहे ते बॉक्स बघा. इथं आलं आहे y1 प्लस y2 अपॉन 2, इथं आला x1 प्लस x2 अपॉन 2 बरोबर. सो दीज आर द कॉर्डिनेट्स ऑफ सी. आपल्याला सीचे कॉर्डिनेट्स भेटले. कॉर्डिनेट्स शोधण्यासाठीच एवढी प्रोसिजर आहे. आपण सी नावाचे कॉर्डिनेट्स काढले. कसे काढले तर पॉईंट ऑफ इंटरसेक्शननी काढले. पॉईंट ऑफ इंटरसेक्शन कोणाची एक दिलेली थर्ड लाईन डज नॉट पासिंग थ्रू ओरिजिन आणि पेअर ऑफ लाईन्समधने असणाऱ्या लाईन्स. काय केलं आपण जी तिसरी लाईन आहे त्याच्यापासून एक्स काढला आणि तो कंबाईंड इक्वेशनमध्ये टाकला तर वायचं कॉर्डिनेट इक्वेशन तयार झालं. त्या कॉर्डिनेट इक्वेशनचे सम ऑफ द रूट्स म्हणजे y1 प्लस y2 भेटला. त्याचा y1 प्लस y2 अपॉन 2 काढला. त्याच्यावरनं x1 प्लस x2 अपॉन 2 काढताना हा जो पॉईंट आहे सी नावाचा पॉईंट तो त्या तिरक्या लाईनवरती म्हणजे तिसऱ्या लाईनवरती राहतो. तिसऱ्या लाईनला सॅटिस्फाय करतो. मग त्याच्यामध्ये y कॉर्डिनेट टाकला आणि आपलं काय भेटला x कॉर्डिनेट बरोबर. सो thus we get c इक्वल टू x1 प्लस x2 अपॉन 2 कॉमा y1 प्लस y2 अपॉन 2. सो c इक्वल टू x1 प्लस x2 अपॉन 2 आला 8/37, y1 प्लस y2 आला 7/37. आता आपल्याला सीचे कॉर्डिनेट्स भेटले. ओचे कॉर्डिनेट्स कोण आहेत 0 0. मग यावर लाईनचं इक्वेशन काढता येईल. ओ इक्वल टू 0 0. देअरफॉर इक्वेशन ऑफ मेडियन
पण लक्षात ठेवा मेडियन ही काय सांगा लाईन. मेडियन ही काय लाईन. देअरफॉर इक्वेशन ऑफ मेडियन इज काय येणार y मायनस y1 अपॉन y2 मायनस y1 इक्वल टू x मायनस x1 अपॉन x2 मायनस x1. हा काय आहे फॉर्म्युला 2 पॉईंट फॉर्म आहे. काय आहे 2 पॉईंट फॉर्म. 2 पॉईंट फॉर्म बरोबर. मग याला मी मग काय होणार बघा y मायनस y हा y1 घ्यायचा. सो 7/37 याला y2 म्हणूया 0 मायनस 7/37 इक्वल टू x मायनस x1. x1 म्हणजे कोण 8/37. x2 कोण सांगा 0 मायनस 8/37. मग आपला आन्सर काय येणार आहे. आन्सर तयार करूया. सेम प्रॉब्लेम पुस्तकामध्ये सॉल्ड आहे पेज नंबर 127वरती. तो तुम्ही सोडवायचा आहे. मी अनसॉल्ड प्रॉब्लेम सोडवला आहे तुम्हाला सॉल्व सोडवला दिला आहे सेम आहे. सो y मायनस 7/37 अपॉन मायनस 7/37 इक्वल टू x मायनस 8/37 अपॉन मायनस 8/37. काय गंमत झाली मायनसला मायनस कॅन्सल झालं. वरती छेद समान करूया. 37y मायनस 7 अपॉन 37 7/37 मायनसला मायनस कॅन्सल. 37x मायनस 8/37 अपॉन 8/37. ह्या 37ला हा 37 कॅन्सल याला हा कॅन्सल म्हणजे काय आलं 37y मायनस 7 अपॉन 7 इक्वल टू 37x मायनस 8 अपॉन 8. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. इकडे 8नी मल्टिप्लाय करा. 8 इंटू 37y मायनस 7 इंटू 37x मायनस 8 बरोबर. आणि हे जर तुम्ही सोडवलं तर तुम्हाला इक्वेशन भेटेल ते असं येतं 7x मायनस 8y इक्वल टू 0. सो दिस इज द रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ मेडियन. हे इथे आपण जे कॅल्क्युलेशन केलं थोडंसं लेंदी झालं. आपण जरा सोपं करू आपण. बघा कॅल्क्युलेशन थोडंसं इझी करायचं आहे मला. कॅल्क्युलेशन थोडंसं इझी करायचं आहे. कसं होईल y मायनस y1 अपॉन y2 मायनस y1 और चाललं आहे माझा इक्वल टू x मायनस x1 अपॉन x2 मायनस x1. ह्याला 0 घेऊ. सो y मायनस 0 अपॉन y2 कोण घ्यायचा 7/37 मायनस 0 इक्वल टू x मायनस 0 अपॉन 8/37 मायनस 0. सो y अपॉन 7/37 इक्वल टू x अपॉन 8/37. by 37 get cancel. So y upon 7 equal to x by 8. Cross multiplication करा. 8y equal to 7x. Therefore 7x minus 8y equal to 0. म्हणजे काय केलं हा 0 घेतला आपण इथे y2 0 घेतला होता त्याच्याऐवजी y1 0 घेतला आणि y2 7/37 केला. असं जर चेंज केलं तर कॅल्क्युलेशन इझी होतं. मी आता हे दोन्ही का दाखवले मी समजा तुम्हाला आत्ता हे शिकवलं असतं आणि तुम्ही परीक्षेला गेल्यानंतर हे केलं असतं तर तुमचं कन्फ्युजन झालं असतं. तुमचं कन्फ्युजन होऊ नये लक्षात राहावं म्हणून मी दोन्ही मेथडनी सांगितलं. ओके अशाच प्रकारचा एक प्रॉब्लेम सॉल्ड आहे तो तुम्ही सोडवायचा आहे. बघा हा प्रॉब्लेम मिसलिनियस नंबर 8 हा नंबर आपण दिलेला आहे पण प्रॉब्लेम मिसलिनियसमधला आहे. शो दॅट द लाईन्स का म्हटलं आहे कारण कंबाईंड इक्वेशन आहे. कंबाईंड इक्वेशनमध्ये किती लाईन असतात 2. आपण डायग्राम काढूया. कंबाईंड इक्वेशनमध्ये किती लाईन असतात 2. एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस. कंबाईंड इक्वेशनमध्ये 2 लाईन असतात. बघा ही पहिली लाईन दिस इज द फर्स्ट लाईन विच पासेस थ्रू ओरिजिन. समजा आपण याला नाव देऊया OA. सो OA इज द लाईन विच पासेस थ्रू ओरिजिन. OB इज द सेकंड लाईन अँड दिस लाईन ऑल्सो पासेस थ्रू ओरिजिन. तर ही लाईनसुद्धा ओरिजिनमध्ये जाते. आणि तिसरी लाईन जी आहे ती एक्स प्लस वाय इक्वल टू √6 आहे. थर्ड लाईन इज एक्स प्लस वाय इक्वल टू √6 अँड विच पासेस थ्रू A अँड B. आणि ही लाईन A आणि B मधनं गेली एक्स प्लस वाय इक्वल टू √6. ओके आता यांच्यापासून जो ट्रायंगल तयार झाला आहे OAB.
OA and OB, these are the lines from combined equation, and AB is the third line, that is x plus y equal to root 6. Now these three lines, two lines from combined equation and one line x plus y equal to root 6 form an equilateral triangle. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. पण या अगोदरच्या एक्झाम्पल्समध्ये मी तुम्हाला दाखवून दिलं आहे की आपण इक्विलॅटरल ट्रायंगल प्रूव्ह करायचा नाही, तर आपण इक्विलॅटरल ट्रायंगल घ्यायचा आणि त्याच्यापासून तेवढं कंबाईन इक्वेशन येतं आहे हे प्रूव्ह करायचं. म्हणजे आपल्याकडे दोन टाईपचे प्रॉब्लेम्स असतात. एका लाईनचं इक्वेशन देतात आणि त्या लाईनने केलेला अँगल आणि लाईनच्या इक्वेशनवरनं कंबाईन इक्वेशन शोधणे हा प्रॉब्लेम. आणि दुसरा प्रॉब्लेम कंबाईन इक्वेशन देणे, लाईनचं इक्वेशन देणे आणि त्याच्यावरून अँगल काढणे. तर कंबाईन इक्वेशन देणे, लाईनचं इक्वेशन देणे, त्यापासून अँगल काढणे हा प्रॉब्लेम स्ट्रेट फॉरवर्ड जमत नाही. आपण उलटा घ्यायचा, अँगल घ्यायचा, लाईन घ्यायची आणि त्यापासून कंबाईन इक्वेशन काढायचं. मग इथं तर इक्विलॅटरल ट्रायंगल म्हटलं आहे. मग इक्विलॅटरल ट्रायंगलमध्ये तिन्ही अँगल कसे असतात? सेम. म्हणजे काय असतात? 60 डिग्री. मग हा अँगल झाला 60 डिग्री, हा अँगल झाला 60 डिग्री आणि हा सुद्धा अँगल किती झाला? 60 डिग्री. अँगल घेऊ, इक्विलॅटरल घेऊ, अँगल 60 डिग्री घेऊ. गिवन is equilateral triangle, given angle is 60 degree, and prove they forms this combined equation. ओके, कंबाईन कडे जायचं. मग आता x plus y equal to root 6 हिचा काय काढला पाहिजे? स्लोप. बघा, स्लोप ऑफ one of the line from combined equation is m. कंबाईंड इक्वेशनमध्ये जी लाईन आहे मग ती OA असेल किंवा OB असेल, याचा स्लोप काय घेतला? m. स्लोप ऑफ वन ऑफ द लाईन फ्रॉम द कंबाईंड इक्वेशन इज m. तेव्हा मी असं म्हणेन स्लोप ऑफ OA इक्वल टू m. स्लोप ऑफ OA इक्वल टू m. ओके. आता आपली तिसरी लाईन कोण आहे? x प्लस वाय इक्वल टू रूट 6. बघा, स्लोप ऑफ x प्लस वाय इक्वल टू रूट 6 इज, कसा स्लोप काढायचा? याला आपण म्हणूया m1 इक्वल टू मायनस एक्स कोएफिशियंट अपॉन वाय कोएफिशियंट. मग m1 इक्वल टू आलं मायनस एक्स कोएफिशियंट -1 अपॉन वाय कोएफिशियंट इज 1. सो m1 इक्वल टू -1. m1 इक्वल टू किती आलं? -1. सो m1 इक्वल टू -1. ठीक आहे, m1 भेटला -1. नाव angle between OA and AB is 60 degree. Angle between OA and AB is 60 degree. OA नावाची लाईन कंबाईंड इक्वेशनमधली आणि AB नावाची तिसरी लाईन जिचं इक्वेशन दिलं आहे, ह्या दोघांमधला अँगल किती आहे? 60. Therefore tan 60 डिग्री इक्वल टू, आता OAचा स्लोप कोण? m. बघा ना, स्लोप ऑफ OA कोण? m. मायनस याचा स्लोप कोण? m1 किती? -1. बदली तो m मायनस m1 अपॉन 1 प्लस m इंटू m1. आता आपण व्हॅल्यूज टाकूया. tan 60 म्हणजे साइन 60 अपॉन कॉस 60 म्हणजे काय येतं? √3. बरोबर. सो √3 इक्वल टू m हा mच आहे मायनस m1 कोण आहे? -1 become +1 1 upon m into m1 कोण आहे? -1. So √3 equal to m plus 1 upon 1 minus m. Squaring on both sides म्हणजे काय ना? 3 equal to m plus 1 bracket square upon 1 minus m bracket square. So 3 into 1 minus m bracket square equal to m plus 1 bracket square. So 3 into 1 square 1 minus 2m plus m square equal to m square plus 2m plus 1. मग काय येणार बघा? 3 minus 6m plus 3m square equal to m square plus 2m plus 1. मग 3m square minus m square 2m square minus 6m minus 2m minus 8m 3 minus 1 is plus 2 equal to 0. 2 ने भाग दिला तर m square minus 4m प्लस 1 इक्वल टू 0. आता mची व्हॅल्यू टाकूया y/x. मग काय येणार बघा?
वाय अपॉन एक्स ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 4 इंटू वाय अपॉन एक्स प्लस 1 इक्वल टू 0. सो वाय स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर मायनस 4y अपॉन एक्स प्लस 1 इक्वल टू 0. सगळ्यांचा LCM घेतला एक्स स्क्वेअर, इथं ऑलरेडी एक्स स्क्वेअर आहे, मग इथं वाय स्क्वेअर येईल, इथं एक्स आहे, मग एक्सने मल्टिप्लाय केलं, मायनस 4xy प्लस एक्स स्क्वेअर इक्वल टू 0. देअरफोर एक्स स्क्वेअर मायनस 4xy प्लस वाय स्क्वेअर इक्वल टू 0. आलं का तेवढं? एक्स स्क्वेअर मायनस 4xy प्लस वाय स्क्वेअर इक्वल टू 0. This is the combined equation. This is the combined equation of OA and OB. This is the combined equation of OA and OB. पण या ठिकाणी आपण अँगल 60 घेतला, आपण इक्विलॅटरल ट्रायंगल घेतला आणि तेवढं कंबाईंड इक्वेशन दाखवलं. पण आपल्या कंबाईंडपासून इक्विलॅटरल दाखवायचं होता, कंबाईंडपासून इक्विलॅटरल दाखवायचं होता, म्हणून आपण म्हणणार देअरफोर लाईन्स OA, OB and AB forms an equilateral triangle. Forms an equilateral triangle. मग यांच्यापासून काय तयार होतो? इक्विलॅटरल ट्रायंगल. हा आपला अर्धा प्रश्न रेडी झाला. आता आपलं काय काढायचं आहे? एरिया आणि पेरिमीटर. मग कसं करायचं बघा, एरिया आणि पेरिमीटरसाठी हा आपला अर्धा प्रॉब्लेम झाला. आता एरिया पेरिमीटर काढायचं आहे म्हणजे पुढे 1 मार्क असणार, म्हणजे हा प्रॉब्लेम कमीत कमी 4 मार्काला येऊ शकतो, 3 मार्काला तर नाही येणार. त्यामुळे हा प्रॉब्लेम किती मार्काचा आहे? 4. बरं, त्यात तुम्हाला एरियाच विचारतील, पेरिमीटर विचारणार नाही. एरिया किंवा पेरिमीटर असं दोघांपैकी एक विचारतील 1 मार्काला. ओके, चल आता आपल्याकडे एरिया ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल. काय एरिया ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल? हाईट स्क्वेअर अपॉन √3, 1/√3, 1/√3 इंटू हाईट स्क्वेअर. मग आपण परपेंडिक्युलर काढूया. ड्रॉ परपेंडिक्युलर फ्रॉम पॉईंट O ऑन दिस लाईन AB. ह्या लाईन AB वरती काय काढला? परपेंडिक्युलर फ्रॉम ओरिजिन, आणि याला म्हटलं M. बघा, OM is the length of perpendicular. OM is the length of perpendicular. OM is the length of perpendicular drawn from O00 on the line x plus y equal to √6. Therefore OM equal to लेंथ ऑफ परपेंडिक्युलर कसं काढायचा? लाईनच्या इक्वेशनमध्ये पॉईंट ठेवायचा, शिकवलं आहे मी. मग इथं x1 प्लस y1 मायनस √6 अपॉन एक्सचा कोएफिशियंट 1, 1चा स्क्वेअर, वायचा कोएफिशियंट 1, 1चा स्क्वेअर. OM इक्वल टू, आता मला सांगा x1 y1 कोण? ज्याच्यापासून परपेंडिक्युलर काढला म्हणजे x1 कोण येणार? 0, y1 कोण येणार? 0. म्हणजे काय राहिलं? 0 प्लस 0 मायनस √6 अपॉन √2. देअरफॉर OM इक्वल टू मायनस √6 अपॉन √2. यांना एकाच रूटमध्ये बसवा, मायनस 6/2. म्हणजे OM इक्वल टू सगळं मॉड्युलस वगैरे कन्सिडर केलं तर काय येणार? √3. सो OM इक्वल टू √3. तर हे डिस्टन्स आलं √3. √3. मग एरिया काय असतं बघा? एरिया असतो हाईट स्क्वेअर अपॉन √3. देअरफॉर एरिया ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल इक्वल टू हाईट स्क्वेअर अपॉन √3. 10 स्टँडर्डला झालं, 10 स्टँडर्ड झालं आहे. मग हाईट किती आहे? √3. मग √3चा स्क्वेअर अपॉन √3. √3चा स्क्वेअर 3 अपॉन √3. सो आन्सर इज √3. काय येणार? स्क्वेअर युनिट्स. सो दिस इज द एरिया. ओके, एरियाला √3 स्क्वेअर युनिट्स. आता आपण काढूया पेरिमीटर. पेरिमीटर म्हणजे काय? सम ऑफ ऑल द साइड्स.
पण इक्विलॅटरल ट्रायंगलच्या तिन्ही साईड कशा असतात इक्वल, त्यामुळे आपल्याला एकच साईड भेटली पाहिजे. बघा तिथे एक ट्रायंगल तयार झाला आहे, मी तो इथे ड्रॉ करतो. हा आहे ओ ए, ओ आणि ए, हा आहे ओ ए, ओ आणि ए. त्याच्यानंतर ही थर्ड लाईन आहे, त्याच कलर मी दाखवतो, मी तुम्हाला काहीच प्रॉब्लेम होणार नाही. ही थर्ड लाईन आहे बरोबर, ही थर्ड लाईन आहे. आणि या ठिकाणी हा राईट अँगल तयार झाला आहे, हा इथे राईट अँगल तयार झाला आहे बघा, हा इथे राईट अँगल तयार झाला आहे. हा ओ आहे, हा यम आहे, हा 60 डिग्री आहे बरोबर, हा राईट अँगल आहे, इथे राईट अँगल आला आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने ते दिसेल तुम्हाला, नीट बघा तिकडे. ठीक आहे, मग मला सांगा साईन 60 काय आहे ना, साईन 60 डिग्री इक्वल टू, साईन 60 डिग्री इक्वल टू काय येणार ओ यम अपॉन ओ ए. हा 90 म्हणजे ओ ए काय झाली हायपोटेनियस, सो साईन 60 किती असतो √3/2. ओ एम किती आहे √3 अपॉन ओ ए, √3 गेला म्हणजे ओ ए किती आला 2, ओ ए किती आला 2, सो 2 युनिट्स. मग ओ ए आला 2 युनिट्स, ओ ए किती आला 2 युनिट्स. मग ओ ए 2 युनिट्स आहे, मग तो इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. फॉर ट्रायंगल इन ट्रायंगल ओ ए बी काय येणार ओ ए इक्वल टू ए बी इक्वल टू ओ ए. तिघही सेम असणार, का बरं, कारण तो इक्विलॅटरल ट्रायंगल आहे, ते येणार 2 युनिट्स. मग पेरिमीटर काय येणार सम ऑफ ऑल द साईड्स, 3च साईड आहेत म्हणून 3 × 2 दॅट इज इक्वल टू 6 युनिट्स. ओके, थोडेसे तुमचे 10वीचे वगैरे जे कन्सेप्ट आहेत ते वापरा, ते वापरून तुम्हाला लगेच लक्षात येईल. ठीक आहे, तर या ठिकाणी आपला हा प्रॉब्लेम संपला. आता बघा नेक्स्ट प्रॉब्लेम, सगळे प्रॉब्लेम एकाच टाईपचे आहेत. शो दॅट द कंबाईंड इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन्स पासिंग थ्रू द ओरिजिन. म्हणजे आपल्याकडे 2 लाईन्स आहेत आणि त्या दोन्ही लाईन्स कुठून जातात ओरिजिनमधून बरोबर, बोथ द लाईन्स पासेस थ्रू ओरिजिन. समजा मी असं म्हटलं की ही ओ ए नावाची लाईन आहे, ही ओ ए नावाची लाईन आहे, ही ओरिजिनमधून गेली बरोबर, आणि ही ओ बी नावाची लाईन आहे, ही सुद्धा ओरिजिनमधून गेली. ओके, अँड ईच मेकिंग अन अँगल अल्फा विथ द लाईन, ईच म्हणजे कोण ओ ए विथ एक्स प्लस वाय इक्वल टू 0 अँड ओ बी विथ एक्स प्लस वाय इक्वल टू 0. आता मला सांगा एक्स प्लस वाय इक्वल टू 0 इथं कॉन्स्टंट आहे का नाही, म्हणजे ही लाईनसुद्धा कुठून जाईल ओरिजिनमधनं. मग एक्स प्लस वाय इक्वल टू 0 घेतलं तर ती लाईन ओरिजिनमधनं जाईल, ती लाईन ओरिजिनमधनं गेली तर ट्रायंगल तयार होईल का नाही. म्हणून ह्या प्रॉब्लेममध्ये थोडी सिली मिस्टेक झालेली आहे, इथं काहीतरी कॉन्स्टंट घ्यावा लागेल, त्याला आपण +c म्हणूया. हे टेक्स्टबुकमध्ये दिलेलं नाही, हे मी करेक्शन केलेलं आहे. मग आता मी ती लाईन घेऊ शकतो मोठ्या मनाने, कोणती ए आणि बी मधनं जाणारी ती लाईन आली आणि ती लाईन असणार एक्स प्लस वाय प्लस सी इक्वल टू 0. ओके, आणि आता बघा शो दॅट द कंबाईंड इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन्स थ्रू द ओरिजिन, म्हणजे ओ ए आणि ओ बीचं कंबाईंड इक्वेशन थ्रू द ओरिजिन, इच मेकिंग अन अँगल अल्फा, इथं अँगल आला अल्फा, इथं अँगल आला अल्फा. ओके, इच मेकिंग म्हणजे ओ ए विथ दिस लाईन अल्फा, ओ बी विथ दिस लाईन अल्फा. इच म्हणजे कोण ओ ए आणि ओ बी, कोणाशी तर ह्या लाईनशी अल्फा अल्फा अँगल करते. ओके, ठीक आहे, सोपं आहे. तर ह्या लाईनचं इक्वेशन आपण घेतलं एक्स प्लस वाय प्लस सी इक्वल टू 0. बाकी काही बदलणार नाही, तर सी नव्हता लिहिला, सी लिहावा लागेल डायग्रॅम काढायची असेल तर, आणि डायग्रॅम नसेल काढायची तर सी लिहायची गरज नाही. मग सिम्पल आहे, तीच प्रोसिजर आहे. बघा स्लोप ऑफ एक्स प्लस वाय प्लस सी इक्वल टू 0 इज बरोबर, ह्याला काय म्हणायचं M1 मायनस एक्स कोएफिशियंट अपॉन वाय कोएफिशियंट. मग M1 किती आला -1, हा पहिला स्लोप भेटला M1 इक्वल टू -1. बघा सपोज स्लोप ऑफ ओ ए इज यम, ह्या ओ एचा स्लोप काय घेतला यम घेतला, ओ एचा स्लोप यम घेतला बरोबर. अँगल बिटवीन ओ ए अँड ए बी इज अल्फा, ह्यांच्यामधला अँगल काय आहे अल्फा आहे बरोबर. मग आपण घेणार टॅन अल्फा इक्वल टू काय येणार M - M1 अपॉन 1 + M × M1.
अरे किती प्रॉब्लेम झाले याच्यावरती, भरपूर झाले ना. आता समजलं असेल तुम्हाला. tan theta equal to m1 minus m2 upon 1 plus m1 m2. m1 and m2 these are the slopes of two different lines. मग पहिली लाईन कोण, OA, दुसरी लाईन कोण, AB. सो tan अल्फा इक्वल टू m मायनस m1. म्हणून काय ना बघा, tan अल्फा इक्वल टू m, m हा mच राहिला, मायनस m1, मायनस मायनस बिकम प्लस 1 अपॉन 1 मायनस m, कारण m1 ची व्हॅल्यू मायनस 1 आहे. ओके, स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड. सो tan स्क्वेअर अल्फा इक्वल टू 1 प्लस mचा स्क्वेअर अपॉन 1 मायनस mचा स्क्वेअर. देअरफॉर tan स्क्वेअर अल्फा इक्वल टू, हे सॉल्व करावं लागेल आता आपल्याला. बघा 1 प्लस 2m प्लस m स्क्वेअर अपॉन 1 मायनस 2m प्लस m स्क्वेअर. ह्याला इकडे घ्या, ह्याला इकडे घ्या. मग काय येणार बघा, काय येणार tan स्क्वेअर अल्फा इंटू 1 मायनस 2m प्लस m स्क्वेअर इक्वल टू m स्क्वेअर प्लस 2m प्लस 1, m स्क्वेअर प्लस 2m प्लस 1. ओके, आता आपण कलेक्ट करूया m स्क्वेअरची टर्म. इथे काय येणार, tan स्क्वेअर अल्फा m स्क्वेअर, tan स्क्वेअर अल्फा m स्क्वेअर, हा इकडे आला मायनस m स्क्वेअर. इथे काय आलं, मायनस 2 tan स्क्वेअर अल्फा, मायनस 2 tan स्क्वेअर अल्फा m, हा इकडे येईल मायनस 2m. इथे काय आला, प्लस tan स्क्वेअर अल्फा, प्लस tan स्क्वेअर अल्फा मायनस 1 इक्वल टू 0. मग इथे कॉमन काय घेतला, m स्क्वेअर कॉमन घेतला, tan स्क्वेअर अल्फा मायनस 1. इथे काय कॉमन घेतला, मायनस 2m कॉमन घेतला, मायनस 2m कॉमन घेतल्यावर राहिलं tan स्क्वेअर अल्फा प्लस 1. परत इथे आलं tan स्क्वेअर अल्फा मायनस 1 इक्वल टू 0. ठीक आहे, आता याने डिवाइड करूया. tan स्क्वेअर अल्फा मायनस 1 2 वेळा आला आहे ना, मग त्याने डिवाइड करूया, बघू तर काय होतं आहे. मग बघा, देअरफॉर m स्क्वेअर, याला डिवाइड केला, हा कॅन्सल झाला, मायनस 2m इंटू काय आलं बघा, 1 प्लस tan स्क्वेअर अल्फा अपॉन काय आलं, tan स्क्वेअर अल्फा मायनस 1. ह्याला पण डिवाइड केलं, हे कॅन्सल झालं. सो प्लस 1 इक्वल टू 0, प्लस 1 इक्वल टू 0. ओके, आता कॉस 2 थिटाचा फॉर्म्युला तुमचा पाठ पाहिजे. कॉस 2 थिटा मी शिकवलं होतं. कॉस 2 थिटाला किती फॉर्म्युले आहेत, 4. किती फॉर्म्युले आहेत, 4. पहिला फॉर्म्युला कॉस स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा. दुसरा फॉर्म्युला 2 कॉस स्क्वेअर थिटा मायनस 1. तिसरा फॉर्म्युला 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा. चौथा फॉर्म्युला 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. ओके, मग त्यानुसार बसतं आहे, हे बघा हे बसतं आहे. फक्त इथं चेंज करावं लागेल साईड. मग हे मायनस आतमध्ये येतो, म्हणजे काय होणार, m स्क्वेअर प्लस 2m इंटू ब्रॅकेट 1 प्लस टॅन स्क्वेअर अल्फा अपॉन 1 मायनस टॅन स्क्वेअर अल्फा प्लस 1 इक्वल टू 0. बरोबर, हा कॉस 2 थिटा आहे, हा कॉस 2 थिटा आहे. याच्या एक्झॅक्टली अपोजिट आलं आहे, म्हणजे 1 अपॉन कॉस 2 थिटा म्हणजेच काय, सेक 2 थिटा काय येणार, 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा अपॉन 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा. हाच आला ना इथे सेक. मग काय होणार, सेक 2 अल्फा. सो m स्क्वेअर प्लस 2m इंटू सेक 2 अल्फा प्लस 1 इक्वल टू 0. म्हणजे काय आलं बघा, m स्क्वेअर प्लस 2 इंटू ब्रॅकेट सेक 2 अल्फा इंटू m प्लस 1 इक्वल टू 0. आता mची व्हॅल्यू ठेवा y/x. mची व्हॅल्यू काय ठेवा, y/x. mची व्हॅल्यू आपण y/x ठेवूया. जर mची व्हॅल्यू आपण y/x ठेवली तर आपलं रिक्वायर्ड आन्सर भेटेल. बघा ते आन्सर काय येणार, y/x ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 2 सेक 2 अल्फा इंटू y/x प्लस 1 इक्वल टू 0. मग सगळ्याला डिवाइड बाय काय घेतलं, x स्क्वेअर इक्वल टू 0. मग काय आलं, y स्क्वेअर प्लस याला xने मल्टिप्लाय करावं लागेल. सो 2xy सेक 2 अल्फा प्लस x स्क्वेअर इक्वल टू 0. देअरफॉर x स्क्वेअर प्लस 2 सेक 2 अल्फा इंटू xy प्लस y स्क्वेअर इक्वल टू 0. हेन्स प्रूव्ड. ओके, बघा प्रॉब्लेम समजला सगळ्यांना,
ठीक आहे. ते शेजारी मी फॉर्म्युले लिहिले, ते रफ वर्क आहे, तेवढं करा. लास्ट प्रॉब्लेम, क्वेश्चन नंबर 9. इफ द लाईन्स गिवन बाय, आता हे सगळं तुम्हाला माहीत झालं, मी रिपीट नाही करत कॅसेट तीच. बघा, OA आणि OB दीज आर द टू लाईन्स फ्रॉम द कंबाईंड इक्वेशन. फॉर्म अँड इक्विलॅटरल ट्रायंगल. इक्विलॅटरल म्हणून काय लिहिलं, 60 60 60 विथ दिस लाईन, ही तिसरी लाईन. तुम्हाला माहीत झालं कंबाईंड इक्वेशनमधल्या दोन लाईन OA आणि OB. तिसरी लाईन म्हणजे तिरकी लाईन LX + MY = 1. बघा दिलं का नाही, =1. सो डज नॉट पासिंग थ्रू ओरिजिन. म्हणजे आपण मगाशी काय घेतलं होतं, x + y = c घेतलं होतं, त्याच्याऐवजी ते असं असेल x + y = 1. मग आता तुम्हाला अँगल दिला आहे, मग ह्या दोन लाईनमधला अँगल किती, 60. बरोबर, दोन लाईनमधला अँगल 60 आहे. बघा, अँगल बिटवीन टू लाईन्स फ्रॉम ax² + 2hxy + by² = 0 इज 60 डिग्री. अँगल बिटवीन टू लाईन्स फ्रॉम, बघा OA आणि OB हे काय कंबाईंड इक्वेशन कोणाचं, पेअर ऑफ लाईन्सचं. त्या दोन्ही लाईन कुठून जातात, ओरिजिनमधनं, आणि त्या दोघांमधला अँगल किती आला आहे, 60. मग आपल्याला माहिती आहे त्याचा फॉर्म्युला काय असतो, tan 60 = 2√h² - AB, स्टँडर्ड फॉर्म्युला, अपॉन a + b. आता ह्या LX + MY = 1 शी काय संबंध राहिलाच नाही ना, कारण कंबाईंड इक्वेशनमधल्या ज्या दोन लाईन त्यांच्यामधला पण अँगल 60. का बरं, कारण तो इक्विलॅटरल ट्रायंगल आहे, 60 60 आला. म्हणजे OA आणि AB मधला पण 60. याने आपण मागचे प्रॉब्लेम सोडवले. आता हा प्रॉब्लेम डायरेक्ट स्ट्रेट फॉरवर्ड आहे की कंबाईंड इक्वेशन मधला पण अँगल किती आहे, 60. मग कंबाईंड इक्वेशनमधला अँगल या फॉर्म्युलेने घेतो, हे झालं आहे आपलं. tan 60 किती असतो, √3 = काय आलं बघा, 2√h² - AB अपॉन a + b, स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड. √3 * 3 4, काय आलं, h² - AB अपॉन a + b ब्रॅकेट स्क्वेअर. याला इकडे घ्या, 3 × a + b ब्रॅकेट स्क्वेअर = 4h² - AB, 4h² - AB. आपल्याला जे प्रूव्ह करायचं आहे त्याच्याकडे आपण जाऊया. काय येणार, 3a + a² + 2ab + b² = 4h² - 4ab. या 4ab इकडे घ्या, काय येणार बघा, काय येणार, 3a² + 6ab + 3b² हा इकडे आला, + 4ab = काय आलं, 4h². मग काय होणार, 3a² + 10ab + 3b² = 4h². ओके, आता याचे फॅक्टर पडायचे. प्रॉडक्ट किती येणार, 9. 3 × 3 प्रॉडक्ट आला 9, आणि ॲडिशन किंवा सम किती आली पाहिजे, 10. बरोबर, मग गुणाकार आला पाहिजे 9 आणि ॲडिशन आली पाहिजे 10. मग काय सांगा, कसं करायचं, बोला ना कसं करायचं. 3 त्रिक 9, 9 × 1. सो 9 × 1 and 9 + 1. मग काय आलं, 3a² + 9ab + ab + 3b² = 4h². 3a कॉमन घेतला, a + 3b बरोबर, प्लस b कॉमन घेतला, a + 3b = 4h², = 4h². म्हणजे काय आलं, 3a + b × a + 3b = 4h². हेन्स प्रूव्ड. झालं प्रूव्ह. तुम्हाला प्रश्न पडला असेल, ह्या लाईनचा संबंध का नाही घेतला, काही गरजच नाही आहे, कारण दोन कंबाईंड इक्वेशन म्हणजे दोन लाईन आहेत, यांचा अँगल 60 आहे. ते कसं कळलं, तर इक्विलॅटरल झाला आहे. इक्विलॅटर कोणाबरोबर झाला आहे, तर LX + MY = 1 बरोबर. आपल्या कंबाईंड इक्वेशन शोधायचं नव्हतं. कंबाईंड इक्वेशन शोधायचं असतं तर आपण ही लाईन आणि ही लाईन कन्सिडर केली असती, पण आपला शोधायचा प्रॉब्लेम होता. मग ह्या दोघांमधला अँगल आपल्याला 60 दिला आहे, मग दोघांमधल्या अँगलचा फॉर्म्युला आपल्याकडे आहे. हेन्स प्रूव्ड. तर या ठिकाणी आपला टाईप 9 कंप्लीट झालेला आहे. त्याच्यामध्ये जे काय 2-3 प्रॉब्लेम्स राहिले असतील ते तुम्ही सोडवा.